नमस्कार. सोशल मीडियावर सध्या एक बातमी खूप वेगाने पसरत आहे. महाराष्ट्रात आता फक्त 7 दिवसांत शेतरस्ता मिळणार. पण ह्या दाव्यात खरंच किती तथ्य आहे? हो, ही बातमी सगळीकडेच आहे. आज आपण याच दाव्याची सखोल चिकित्सा करणार आहोत. यासाठी आपल्याकडे एक संशोधन अहवाल आहे आणि काही वृत्तपत्रांमधले फॅक्ट चेक्स पण आहेत. आणि सुरुवातच इथून करूया की हा जो दावा आहे ना, तो एक अर्धसत्य आहे. अर्धसत्य? हो, म्हणजे इथे मंजुरी आणि अंमलबजावणी या दोन अगदी वेगळ्या प्रक्रियांमधला फरक आधी समजून घ्यायला हवा. लोकांचा गोंधळ तिथेच होतोय. अच्छा, म्हणजे खरी मेख मंजुरी आणि अंमलबजावणी यात दडली आहे. मग यातला नेमका फरक काय आहे आणि ही 7 दिवसांची भानगड नक्की काय आहे? बरोबर. असं आहे की शेतकऱ्याने अर्ज केल्यावर लगेच रस्ता मिळत नाही. ती एक निम्न न्यायिक प्रक्रिया आहे. निम्न न्यायिक म्हणजे कोर्टासारखी? अगदी तसंच. म्हणजे समोरच्याला नोटीस काढावी लागते, जागेवर पंचनामा होतो, दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून घेतलं जातं. या सगळ्या कायदेशीर प्रक्रियेसाठी 22 मे 2025च्या नवीन शासन निर्णयानुसार 90 दिवसांची कमाल मर्यादा आहे. 90 दिवस म्हणजे जवळजवळ 3 महिने. मग हे 7 दिवस कुठून आले? 7 दिवसांचा नियम येतो तोही 90 दिवसांची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर. एकदा का तहसीलदारांनी रस्ता मंजूर करण्याचा अंतिम आदेश दिला ओके, की त्या आदेशाची जमिनीवर प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाला 7 दिवसांची मुदत दिली आहे. अच्छा, म्हणजे हा नियम अधिकाऱ्यांनी दिरंगाई करू नये यासाठी आहे, शेतकऱ्यांसाठी नाही. अगदी बरोबर. हा प्रशासकीय दिरंगाई टाळण्यासाठी आहे, कायदेशीर प्रक्रियेला फाटा देण्यासाठी नाही. ठीक आहे, म्हणजे ही 90 दिवसांची प्रक्रिया एका कायदेशीर चौकटीत बसते. मग त्यासाठी नेमके कोणते कायदे आहेत? यासाठी मुख्यत्वे 2 कायदे आहेत. पहिला, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम 143. हा कायदा तेव्हा वापरतात जेव्हा शेतात जायला अजिबात म्हणजे काहीच रस्ता नसतो आणि एक नवीन रस्ता तयार करून हवा असतो. आणि दुसरा कोणता? दुसरा आहे मामलेदार कोर्ट ॲक्ट कलम 5. हा तेव्हा लागतो जेव्हा तुमचा पूर्वापार वापरातला रस्ता कोणीतरी अडवलेला असतो. म्हणजे इथे नवीन रस्ता बनवायचा नाहीये? नाही, फक्त असलेला अडथळा दूर करायचा आहे. पण यात एक खूप महत्वाची अट आहे की रस्ता अडवल्यापासून 6 महिन्यांच्या आत अर्ज करावा लागतो. बापरे, फक्त 6 महिने? ठीक आहे. मग या नवीन 22 मे 2025च्या शासन निर्णयाने नक्की काय मोठे बदल घडवले? या GRने खरं तर 3 क्रांतिकारी बदल केले आहेत. पहिला म्हणजे रस्त्याची रुंदी. रुंदी? हो, आता ट्रॅक्टर, हार्वेस्टर यांसारख्या आधुनिक शेतीसाठी किमान 3 ते 4 मीटर म्हणजे साधारण 12 फूट रुंद रस्ता देण्याचे स्पष्ट निर्देश आहेत. अरे वा. आणि दुसरा बदल तर सगळ्यात मोठा आहे. आता मंजूर झालेल्या रस्त्याची नोंद थेट 12 उतार्याच्या इतर हक्क रकान्यात केली जाईल. म्हणजे आता रस्त्याला कायदेशीर संरक्षण मिळालं. हा तर खरा गेम चेंजर आहे. अगदी. यामुळे रस्त्याला कायदेशीर संरक्षण मिळालं आहे, जे आधी नव्हतं. आणि तिसरा बदल म्हणजे पारदर्शकता. अंमलबजावणी करताना रस्त्याचे जिओ टॅग फोटो काढणं बंधनकारक आहे. हे सगळं ऐकायला तर खूपच छान वाटतंय, पण हे सगळं कागदावर झालं. प्रत्यक्षात अंमलबजावणी करताना काही अडचणी येतात का? हो, एक मोठी कायदेशीर अडचण आहे. कोणती? अनेक प्रकरणांमध्ये काय होतं की तहसीलदारांनी आदेश दिला की विरोधी पक्ष लगेच वरच्या कोर्टात जातो, म्हणजे उपविभागीय अधिकारी किंवा दिवाणी न्यायालयात, आणि तिथून स्थगिती आदेश म्हणजेच स्टे ऑर्डर आणतो. अरे देवा, म्हणजे एका दारातून परवानगी मिळाली की दुसऱ्या दारातून स्थगिती आणली जाते. अगदी तसंच. आणि एकदा का स्टे ऑर्डर मिळाली की तो 7 दिवसांचा अंमलबजावणीचा नियम तिथेच थांबतो. प्रकरण पुन्हा लांबात जातं. तर या सगळ्या चर्चेचा सार असा की 7 दिवसात रस्ता ही केवळ अंमलबजावणीची मुदत आहे, संपूर्ण प्रक्रियेची नाही. नवीन नियमांमुळे प्रशासकीय कामाला वेग आलाय आणि शेतकऱ्यांचे हक्क अधिक पक्के झाले आहेत. पण कायदेशीर लढाई तितकी सोपी नाही, बरोबर ना? अगदी बरोबर. शासनाने 7 दिवसात अंमलबजावणीचा नियम आणून प्रशासकीय दिरंगाईला चाप लावला आहे, हे नक्कीच एक सकारात्मक पाऊल आहे. पण यातून एक मोठा विचार करण्यासारखा मुद्दा पुढे येतो. कोणता? आपण कायदेशीर मार्ग अधिक कठोर करत असताना सलोखा योजनेसारख्या पर्यायांचा वापर करून आपसातले वाद सामंजस्याने मिटवणे हा कायदेशीर लढाईपेक्षा अधिक शाश्वत आणि प्रभावी उपाय ठरू शकतो का, याचा विचार करण्याची आज गरज आहे.